नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत। आज मी तुम्हाला साबुदाणा खिचडी रेसिपी दाखवते नेदरलँड्समधून। इथे राहून साबुदाणा खिचडी बनवून खाणे याचे सुख शब्दात सांगणे खरंच अवघड आहे। मी हा बारीक साबुदाणा यूज करते, जो अगदी झटपट होतो। रात्रभर भिजवून ठेवण्याची गरज नाही। 3 ते 4 तास भिजवला तरीही छान मऊ होतो। मी साबुदाणा भिजवून ठेवला होता, तुम्ही बघू शकता छान भिजलाय। मी दाबून बघते तर मस्त मऊ झाला आहे। आता आपण पुढची रेसिपी बघूया। आपल्याला लागणार आहे 1 वाटी शेंगदाणे। बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की परदेशात राहून ह्या सगळ्या वस्तू मिळतात का? तर हो मिळतात, पण इंडियन स्टोअरमध्येच मिळतात। तिथे शेंगदाणे, डाळी, मसाले, इंडियन भाज्या मिळतात। थोडं शोध घ्यावं लागतं आणि फिरावं लागतं। आपण शेंगदाणे छान खरपूस भाजून घेऊया। शेंगदाणे थोडे थंड झाले की मग मिक्सरमधनं जाडसर दळून घेऊया। शेंगदाणे दळताना खूप बारीकही करू नका आणि खूप जाडही ठेवू नका। मी 2 मिरच्या घेतल्या, त्यांना बारीक कापून घेते आणि मग भिजवलेले साबुदाणे एका पसरट भांड्यात काढून घेते। आता यात मिक्सरमधून काढलेलं शेंगदाण्याचं कूट घालून मिक्स करून घेऊया। काही लोकांना जास्त कूट घातलेलं आवडतं तर काहींना कमी, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करू शकता। आणि मग यात घालूया मीठ, तेही पुन्हा मिक्स करून घेऊया। आता गॅसवर एक कढई ठेवून त्यात 2 चमचे तेल टाकून घेऊ। तेल जरा गरम झालं की जिरे टाकूया आणि मग हिरव्या मिरचीचे तुकडे टाकूया। मिरचीला छान फ्राय होऊ देऊ आणि मग शेंगदाणा आणि साबुदाण्याचं जे मिक्सचर आहे ते यात टाकूया। सगळं छान एकजीव होईपर्यंत मिक्स करू। आता यावर झाकण ठेवून एक वाफ काढूया आणि मग 2 मिनिटांनी पुन्हा उघडून बघूया। याला सारखं चाळत राहायला पाहिजे, कारण स्टीलची कढई आहे, खाली ते चिकटू शकतात आणि आपल्याला एक अंदाजही येतो की साबुदाणा शिजला आहे की नाही। पुन्हा मी झाकून ठेवते आणि आता उघडून बघते। ऑलमोस्ट झालाच आहे साबुदाणा। आता आपण गॅस बंद करून कढई 1 मिनिटासाठी झाकून ठेवूया। मी सगळ्या रेसिपी माझी आई, आजी, मावशी यांच्याकडनं शिकली। त्या सगळ्या सुगरण आहेत। मीही तसंच बनायचा प्रयत्न करते। चला आता साबुदाणा खिचडी झाली, सर्व करूया। खूप छान सुगंध सुटला, मस्त झाली साबुदाणा खिचडी। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। अजून अशा व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा। तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबतही शेअर करा। पुन्हा भेटूया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय।